रवींद्र वायकरांच्या मेहुण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल। ईव्हीएम अनलॉक फोन प्रकरणी पोलिसांनी नोंदवले उमेदवारांचे जबाब, तर 2 जणांवर अटकेची टांगती तलवार। राहुल गांधींकडनं ईव्हीएमची ब्लॅक बॉक्सची तुलना। राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंकडून एक्सवर पोस्ट। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालानंतर वायकर यांच्यावर आरोप। ईव्हीएम हॅक होतात, बिलकुल वापरू नये। माणूस किंवा एआय कडनं ईव्हीएम हॅक होऊ शकतं, त्यामुळे थोडीही शंका असेल तर ईव्हीएमचा वापर टाळा, एलन मस्कचं मत। माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखरन मस्कशी असहमत। भारतीय ईव्हीएम सुरक्षित, ईव्हीएमचा प्रोग्राम एकदा बनवला की त्यात छेडछाड अशक्य, चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया। 400 पार नंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं, टी राजा सिंग यांचं भिवंडीतल्या धर्मसभेत वादग्रस्त वक्तव्य। 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा, शिंदेंनी सफाई करावी, टी राजा यांची मागणी। तसंच वक्फ बोर्ड कायदा संपून टाका, टी राजा यांचं वक्तव्य। टी राजांना या देशामध्ये लोकशाही नांदते आणि या देशाला संविधान हे कदाचित माहिती नसावं। ग्लानिर्भवती भारत हा कृष्णाचा उपदेश सुद्धा टी राजा विसरले। भाजपा आमदार टी राजा सिंग यांना उद्देशून अमोल मिटकरींची एक्सवर पोस्ट। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पक्ष फोडल्याशिवाय राहणार नाहीत। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरनं संजय राऊत यांचा मोठा दावा। चंद्रबाबू नायडूंनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर समर्थन देण्यासंदर्भात इंडिया आघाडी विचार करेल। तसंच उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांनाच मिळावं, संजय राऊतांची मागणी। मुंबईतल्या मालाड इथं शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये। विधानसभेच्या जागांची माहिती शरद पवारांनी मागवली। महाविकास आघाडीची बैठक लवकरच। 288 जागांबाबत चर्चा होणार। चंद्रकांत पाटलांनी जूनपासून राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केलेली होती, मात्र ही घोषणा हवेत जिरली। विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर। यूपीएससी परीक्षेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ। गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार। एसटी महामंडळाच्या सूचना। एनसीईआरटीच्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातनं बाबरी मशीद हद्दपार। अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भ बदलले। बाबरी मशिदीचा 3 घुमट असलेला ढाचा असा उल्लेख। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या सुटकेसंदर्भातील याचिका कोर्टानं फेटाळली। अल्पवयीन मुलाला बाल निरीक्षण गृहातनं सोडण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती। कल्याणीनगर अपघातातल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडनं घाई। महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर। कल्याणीनगर अपघात प्रकरणी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती, हीच आपली मागणी आजही राहील। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। डोंबिवलीतल्या इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका। डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर। एमआयडीसीतल्या अमुदान कंपनीमध्ये स्फोट होऊन 19 जणांचा झाला होता मृत्यू। नागपुरातल्या चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीमधल्या स्फोटातील मृतांची संख्या 9 वर। प्रमोद चावरे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियानं दिला आणखी एक दणका। एसबीआयच्या गृहकर्जात वाढ, कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा ईएमआय। मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल आणि मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहीम। एप्रिल मे या 2 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडनं 63.62 कोटी रुपयांचा दंड वसूल। सुट्ट्यांच्या काळात विशेष रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर। 2 महिन्यात 22 कोटींचा महसूल जमा।
रत्नागिरीच्या मंडणगडमधल्या तुळशी माहू घाटात वाहतूक पुन्हा सुरळीत. पावसामुळे घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीसाठी मार्ग केला होता बंद. साईचरणी 42,80,000 रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट दान. नाव जाहीर न करण्याची देणगीदार साई भक्ताची साई संस्थानला विनंती. गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यामध्ये मुक्काम. पुढच्या प्रवासासाठी पालखी उद्या सकाळी मार्गस्थ होणार. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात. श्री क्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संवर्धन कामाची पाहणी. तर विठ्ठल मंदिरातल्या भोयारात सापडलेल्या मूर्तींची पाहणी करून करीर यांनी घेतली माहिती. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी देवी आणि माहूरची रेणुका माता या 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात. कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध. शक्तिपीठ महामार्गाला नांदेडमध्ये देखील विरोध. शेतकऱ्यांनी घेतली खासदार अशोक चव्हाण यांची भेट. नवीन रस्ता आमच्या शेतातून जाऊ द्यायचा नाही. जमीन रस्त्यातून गेल्यावर आम्ही काय खायचं, शेतकऱ्यांचा सवाल. ठाण्यामध्ये अति धोकादायक इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित. आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू. यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यातल्या 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापुरातल्या अनेक गावांवर दरडींचं संकट. मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस 5 दिवस सुट्टीवर. 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार. त्यामुळे आता तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता. गोंदियातल्या आमगाव, सालेकसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. जामखारी गावाला वादळी वाऱ्याचा फटका. काही ठिकाणी झाडांची पडझड तर अनेक घरांवरचे पत्रे उडाले. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये पेरणीला सुरुवात. मात्र जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा. पेरणीची घाई करू नका, कृषी अधीक्षकांचं शेतकऱ्यांना आवाहन. नांदेडमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. बियाण्यांची चढ्या दरानं विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी सरकार अलर्टवर. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश. पुण्यामध्ये तरुणीचा जीव घेणा स्टंट. हात सोडून तरुणीनं चालवली बाईक. पुण्यातल्या हडपसर भागातली घटना. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी एक व्हिडिओ युट्यूबवर केला होता पोस्ट. यात सलमान खानला जीवे मारण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा आरोप. धुळे शहरातील बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड. कोट्यवधींच्या मद्यासह गांजाचा मोठा साठा जप्त. सिंधुदुर्गातल्या आडारी भेंडमेळा इथं 40 फूट खोल विहिरीत पडला कोल्हा. विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश. रायगडमध्ये मासेमारी करताना जाळ्यात सापडला अजगर. सर्पमित्राकडून भल्या मोठ्या अजगराची सुटका. अहमदनगरचे प्रसिद्ध चित्र आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेच्या सन्मानार्थ त्यांच्या नावानं ब्रशची निर्मिती तर ब्रशची बाजारात मागणी. दिल्लीच्या विविध भागात पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली निदर्शनं. दक्षिण दिल्लीमधल्या छत्तरपूर जलबोर्डाच्या कार्यालयावर महिलांकडून दगडफेक. दिल्लीमध्ये पाणी संकटावर भाजपकडून दिल्ली सरकारचा निषेध. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वात आंदोलन. पाटण्यातल्या उमानाथ घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या भाविकांची बोट बुडाली. बोट बुडाल्यानं 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.